काय सुंदर रंग आलाय ना या चकलीचा. भाजणीची चकली अप्रतिम चवीची आणि विशेष म्हणजे बेक केलेली. नमस्कार. फूड पॅराडाईजच्या आजच्या भागामध्ये मी संगीता तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण बनवतोय बेक केलेली भाजणीची चकली. भाजणीची चकली तर आपण तसे नेहमीच खातो, पण ही भाजणीची चकली आपली तळलेली असते. आता ही तळलेली चकली आपलं किती तेल पिते आपल्याला सगळ्यांना माहिती. आणि प्रत्येक घरामध्ये काय बहुतेक घरांमध्ये तुम्ही म्हणाल की एखादा तरी पेशंट असतो जो हार्टचा पेशंट आहे, बीपीचा पेशंट आहे, कोणाला डायबिटीस आहे आणि हेही नसेल तर फिटनेस कॉन्शियसवाल्यांची काही कमी नसते. तर अशा लोकांसाठी ही बेक भाजणीची चकली म्हणजे परवणीच आहे. चला तर मग बघूया रेसिपी बेक भाजणीची चकलीची. तर अगदी अचूक प्रमाणात आपण भाजणीचं साहित्य काय काय घ्यायचंय, भाजणी कशी भाजून घ्यायची आणि भाजणी चक्कीतून दळून आणता येत नसेल, घरघंटीवर दळता येत नसेल तर मिक्सरवर कशी दळून घ्यायची हे सगळं आपण बघणार आहोत. इथे मी घेतले 2 कप इतके जुने तांदूळ. अगदी कोणतेही जुने तांदूळ तुम्ही घेऊ शकता, ज्या तांदळाचा भात चिकट होत नाही असा कोणताही जुना तांदूळ चालतो. 2 कप तांदूळ घेतले. 2 कप तांदळासाठी 1 कप चणा डाळ घेतली आहे, अर्धा कप मी मूग डाळ घेतली आहे, पाव कप उडीद डाळ, अर्धी वाटी पोहे घेतलेत, 4 चमचे मी इथे साबुदाणा घेतलाय, 2 चमचे धणे पावडर घेतली आहे, 1 चमचा मी इथे जिरा घेतलाय आणि अगदी अर्धा चमचा इतका ओवा घेतला आहे. आता धणे पावडर मी मुद्दामूनच अशासाठी घेतले की मला ही भाजणी मिक्सरवरती दळून घ्यायची आणि मिक्सरवर थोडे माझे धणे जरा जाडसर राहतात. घरघंटीवर जर मी हे केलं असतं तर मी हे अख्खे दाणे घेतले असते. आता हे भाजणीचं जे धान्य घेतले आपण हे आपल्याला एका जाड टॉवेलमध्ये ओलसर करून त्याला छान खसा पुसून घ्यायचं आहे. इथे मी हे सगळं धान्य ऑलरेडी पुसून घेतलेलं आहे. तुम्हाला दाखवण्यासाठी फक्त एक मी चण्याची डाळ परत दाखवते आहे. असं टॉवेल पसरून घ्यायचं आहे ओलसर, त्याच्यामध्ये धान्य घालायचं जेही आपल्याला पुसून घ्यायचं आहे. त्याला छान असं सारी टोकं त्याची नीट पकडायची आणि घट्ट पकडून मस्त असं खसा छान त्याला पुसून घ्यायचंय. असं केल्याने काय होतं, तुमच्या धान्याला जी पण काही पॉलिश लावलेली आहे किंवा जे काही पावडर लावलेलं आहे ते सगळं कोटिंग धान्याचं निघून जातं. मस्त खसा रगडून पुसून घ्यायचं आहे. तर अशा रीतीने आपल्याला सगळं धान्य पुसून घ्यायचं आहे. इथे मी सगळं धान्य ऑलरेडी पुसून घेतलंय, त्यामुळे परत सगळं नाही करत आहे. तर इथे भाजणी भाजून घेण्यासाठी मी गॅसवर कढई ठेवली आहे, गॅस सुरू करून ठेवलाय. आता आपण एक एक धान्य भाजून घेऊया. तांदूळ भाजायला घेते आहे. अगदी मंद गॅसवर आपल्याला हे भाजून घ्यायचंय. हे तांदूळ जरा भाजून झाले की याला हलका गुलाबी रंग येतो आणि तांदूळ थोडेसे फुलतात, त्यांचा कच्चेपणा कमी झालेला दिसतो. तांदळाचा जसा कच्चेपणा कमी झालेला दिसतो आणि त्याला हलका गुलाबी रंग येतो तेव्हा आपण हे काढून घ्यायचे आहे. मी असं इथे एका परातीमध्ये सुती कापड ठेवलंय ज्याच्यावरती आपल्याला हे भाजलेलं धान्य काढून घ्यायचं आहे, जेणेकरून काय होईल की धान्यामध्ये जे बाष्प जमा होतं त्याने ते पुन्हा ओलसर होणार नाही. आता चण्याची डाळ घालते आहे. चण्याची डाळ आपली छान टपोरी अशी असते. जर अशी भाजायला घेतली की तिचा रंग सोनेरी जसा व्हायला होतो तशी डाळ आकसायला लागते आणि हे आकसायला लागली डाळ म्हणजे त्यातलं पाणी सुकायला लागतं. डाळ चांगली कडकडीत होते. आपल्याला खूप कडकडीत नाही करायचे आहे, तर हलका सोनेरी रंगावर भाजून घ्यायचं आणि धान्याचा कच्चेपणा सगळा काढून घ्यायचा. त्याची भाजून झालेली डाळ आपल्याला या परातीतच काढून घ्यायची आहे.
यावर आता घालतोय आपण मुगाची डाळ. छान हलक्या सोनेरी रंगावर हे सुद्धा भाजून घेणार. मग आपल्याला हिला सुद्धा काढून घ्यायचंय. आता आपल्याला घालायचं उडदाची डाळ. उडदाची डाळही आपण काढून घेऊया. साबुदाणा थोडा कढईत घातला की मस्त फुलायला लागतं आणि मग फुलल्यानंतर आपल्याला काढून घ्यायचं. तर इथे साबुदाणा जरा अर्धवट झाला की मी याच्यावरच पोहे पण घालून घेणार आहे. साबुदाणा थोडा आहे, पोहे मस्त करून ठेवले. त्यातच आता मी थोडं पोहे घालून देते आपले आणि छान पोहे जे असे कुरकुरीत झाले की मग साबुदाणा आणि पोहे दोन्हीच लागले. छान आकसलेत आपले साबुदाणे, छान फुलले. आता आपण हे परातीत काढून घेऊ. आता असं बंद गॅसवरच मी गरम कढईमध्ये धणे पावडर भाजून घेते. त्यातच जिरे घातले आणि थोडस ओवा जरा पोहे घातले. त्या मसाल्यांचा छान वास सुटलाय तर मी गॅस बंद करून घेते. सगळे भाजून घेऊ. आता आपली भाजणी ती छान सगळी गार झाली की आता आपण मसाले मिक्स करू आणि मग मिक्सरला तिला दळून घेऊ. भाजणी गार झाली आपली, मसालेही आपण त्याच्यामध्ये ऍड करून घेतले. आता मिक्सरला मी तुम्हाला थोडी दळून दाखवते. एक वाटीभर भाजणी मी दळून घेते आहे. आता हे सगळं पीठ छान बारीक दळून झाले. मी ही काढून घेते. भाजणी छान बारीक दळून झालीये. पीठ गाळणीतून मी तिला चाळून घेते. तुम्ही बघू शकता किती बारीक पीठ तयार झालंय. अशाच रीतीने आपल्याला उरलेली भाजणी सुद्धा दळून घ्यायची आहे. आता भाजणी आपली सगळी दळून झाली आहे. या दळलेल्या भाजणीतली 1 वाटी पिठाची मी तुम्हाला उकड काढून दाखवते आहे. 1 वाटी पीठ घेतोय आपण. चांगलं दाबून असं मी हे पीठ घेतलंय. गॅसवर कढई ठेवते मी आता. गॅस लावून घेणार आहोत. आता जितकी वाटी भाजणीचं मी पीठ घेतलं आहे त्याच वाटीच्या मापाने मी इथे पाणी घालते आहे. पाणी किंचित कमी घालते मी. भाजणी एकदम आपण दाबून अशी घेतली आहे आणि पाणी थोडं कमी घेतले वाटीपेक्षा.
पाणी घालून घेतलं मी. आता या पिठामध्ये आपल्याला अगदी चिमूटभर हळद घालायची आहे. हे बघितलं तर हा अगदी 1 अष्टमांश चमचा इतकी तुमची हळद आहे. थोडी कमीच घालते मी. 1 चमचा म्हणजे 1 टीस्पून इतकं लाल तिखट घेतलंय. पाव चमचा ओवा, 1 चमचा तीळ घेतलंय. आणि आता मीठ तुम्हाला घ्यायचंय तर मीठ चवीपुरता मीठ. चवीपुरता मीठ म्हणजे किती? हा माझा अर्धा टीस्पून आहे. 1 वाटी पिठासाठी हा अर्धा टीस्पून मीठ अगदी परफेक्ट होतं. सपाट अर्धा टीस्पून मीठ घ्यायचं आपल्याला, त्याहून जास्त नाही आणि कमीही नाही. तर हे आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचे आणि तेल घालणार आहे मी याच्यामध्ये. अगदी पाऊण चमचा इतकं तेल घालते मी. छान ढवळून घ्यायचं आपल्याला. मला छान वाफ आली आहे. आता इथे मला पाण्याला उकळी आणायची आवश्यकता नाहीये. सगळं छान मिक्स करून झालं की मी याच्यामध्ये गॅस बंद करते आणि माझे हे भाजणीचं पीठ घालून घेतले आहे. छान ढवळून घ्यायचं आपल्याला आणि 5 मिनिटसाठी मी हे असंच झाकून ठेवते आहे. 5 मिनिट झालेत आपले. मी आता ही तिखट काढलेली जी आहे आपली भाजणीची ती एका परातीत काढून घेते. आणि छान आपल्याला ही उकड मस्त मऊ चोळून घ्यायची. लागलंच तर हाताला पाणी लावायचे. रंग बघा किती सुरेख दिसतोय उकडचा. आपल्याला याला पाणी अजिबात लागणार नाहीये. छान याचा असा लांबसर गोळा आपल्याला बनवून घ्यायचा आहे. म्हणजे तो आपल्या चकलीच्या सोऱ्यामध्ये आपल्याला नीट घालता येईल. आपला गोळा तयार आहे. आता चकलीच्या सोऱ्याला मी अशी चकलीची चकती लावून घेतलेली आहे. त्यामध्ये आपण हे पीठ घालून घेऊया. लावून घ्यायचं पीठ. साचा छान रंग करून घेऊया. आता चकली गाळण्यासाठी मी असा बेकिंग ट्रे घेतलाय आणि त्याला बटर पेपर लावून घेतलाय. या बटर पेपर लावलेल्या ट्रे मध्ये आपण चकल्या सगळ्या गाळून घेणार आहोत. तर इथे आपण चकल्या सगळ्या गाळून घेऊया. सगळ्या चकल्या आपण अशा गाळून घेऊया. तर चकल्या मी एलजीच्या मायक्रोवेव्ह मध्ये बेक करणार आहे. मायक्रोवेव्हच्या ओटीजी मोडला मी 220 डिग्री सेल्सिअसला ओव्हन प्रीहीट करून घेते आहे
आणि त्यानंतर सगळ्या चकल्या मी 220 डिग्री सेल्सिअसला 25 ते 30 मिनिटे इतक्या बेक करून घेणार आहे. तर आता टेम्परेचर सेट करून घेऊया आपण ओव्हन प्रीहीट करायला. मी हे दोनही ट्रे स्टँड वापरणार आहे. माझ्या ओटीजीला असे 2 स्टँड आहेत, एक छोटा आणि एक मोठा. तर हे दोनही स्टँड मला लागणार आहेत. मी दोन्ही स्टँड आधी मायक्रोवेव्ह मध्ये ठेवून घेते. खालचा हा ठेवला, आता हा एक अजून ठेवला. वरच्या स्टँडला मी मोठा ट्रे ठेवीन आणि खाली छोटा भांडा ठेवणार आहे. आता ओव्हन प्रीहीटला लावते. 220 डिग्री सेल्सिअसला मी प्रीहीटला लावते. ओव्हन प्रीहीट झालं की सगळ्या चकल्या गाळून झाल्यावर आपण 25 ते 30 मिनिटं बेक करून घेणार आहोत. आता एवढ्या 1 वाटी पिठाच्या आपल्या या एका मोठ्या ट्रे मध्ये माझ्या 14 चकल्या झाल्यात आणि त्या मावत नव्हत्या म्हणून छोट्या केकच्या भांड्यामध्ये माझ्या मी 4 चकल्या घातल्या. या सगळ्या गाळून घेतलेल्या चकल्यांना आपण वरून थोडं तेलाने कोट करून घेऊया. हलकासा सिलिकॉन ब्रशच्या साह्याने मी यांना तेल लावून घेते. त्याने काय होईल की चकल्या आपल्या बेक झाल्या की त्याला छान चमक येईल. बस इतकंच आपल्याला तेल लागणार आहे. आणि एकदा आपण हे ओव्हन मध्ये चकल्या एकदा पलटल्या की दुसऱ्या बाजूने परत एकदा असंच तेल लावायचंय. आता आपलं ओव्हन सुद्धा प्रीहीट झालंय. 20 मिनिट झालेत आपल्या चकलीला. मी एकदा ओव्हन चेक करून घेते. ओव्हन बंद केलंय मी. चकली थोडी बाहेर पडते. तुम्ही बघू शकता चकली किती इझिली सुट्टी झालेली आहे. मी सगळ्या चकल्या एकदा पलटून घेते आणि त्यांना तेल लावून घेते. खालच्या बाजूने मी यांना तेल लावून घेते. परत एकदा या चकल्या मी तळून घेते आतमध्ये. 5 मिनिटांसाठी किती 6 मिनिट. खालचाही ट्रे ठेवला. चकल्या झाल्या की मग आपण चेक करूया. चकली काढून घेऊया आपण. तुम्ही बघू शकता दोन्ही चकल्या किती छान झाले. दाखवते तुम्हाला दोघांमधली चकली. सुंदर रंग आलाय. छान कुरकुरीत पण झालंय. अजिबात तुटला नाहीये. मी तुम्हाला एक तोडून दाखवते. म्हणजे इझिली तुटते. कुरकुरीत झाली आहे छान. अप्रतिम. खूप सुंदर. आता चकल्या गार झाल्यावर मी अशा एअरटाईट डब्यामध्ये स्टोअर करून घेणार आहे. या चकल्या तेलकट नसतात अजिबात, त्यामुळे त्या 3 ते 4 महिने अगदी सहज टिकतात. तर तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओच्या बेल बटनला सुद्धा क्लिक करा. म्हणजे जेव्हाही मी कुठल्या नवीन रेसिपीज अपलोड करेन तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. धन्यवाद.